नमस्कार पब्लिक. तर कशा आहात आपण सगळे? मी आहे तुमचा लाडका सुपरस्टार जय. आणि आज आपण निघलेलो आहे नाशिकला. आपल्याला जायचं मामाला, आपल्याला जायचं आपल्या मित्राच्या लग्नाला. हे मामा किती आवरून पडले होते बघा. त्यांचं तर काही सुमारच नव्हतं, म्हणजे चाललेच होते एकदम आवरून. इथं जाऊन जुने कपडे चालले घातले होते तिथं, आणि त्यांच्या मनात वेगळाच विचार होता की तिथे जाऊन नवे कपडे घालायचे. इतका भारी रस्ता होता, इतके म्हणजे इतकं भारी वातावरण होतं. सकाळच्या 8 वाजता आम्ही निघलो होतो. 8 कशी ते 7:30 वाजले होते. इतके भारी नारळ झाडं ते बघता आम्ही खूप म्हणजे निम्म्या रस्त्यापर्यंत आलो. आम्ही पहिल्यांदा राहुरीतून निघलोच, नंतर आम्ही कोलारमध्ये आलो. कोलारमधून लोणीमध्ये आलो. लोणीतून मस्त गाण्याचा आनंद घेत आम्ही पुढं सिन्नरच्या वाट्याला लागलो. इतका भारी आनंद घेतला, इतका भारी रस्ता, इतका भारी होता ना, काय सांगा मित्रांनो. तुम्हाला जर असं जाऊशी वाटतं ना, तुम्ही कुठं पण फिरायला जाताना ना, मस्तपैकी सकाळी निघत जावं, कारण सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आणि एकदम भारी वाटतं. हे बघा, आता आम्ही पोचलेलो आहे आता इथे तुमच्या ह्याच्यामध्ये. तर हे आहे सध्याला तळेगाव दिघेमध्ये होतो आम्ही. आता तळेगाव दिघेमधून पुढे निघलेलो आहे, कारण आम्हाला उशीर होत होता. आम्ही कुठं थांबलो जादा नाही, 1-2 ठिकाणी फक्त नाश्ता केला फक्त, त्याच्यामुळं काही हे नाही. तळेगाव दिघेतून आम्ही पुढे निमोनला आलो. निमोनमध्ये असं हे हॉस्पिटल बघा तुम्ही. त्याच्यानंतर हे बघा, हा स्तंभ किती उंच आहे यार. इकडून रस्त्यावर खूप गर्दी होती आणि आम्हाला मला गाडी चालवायची होती, व्हिडिओ पण काढायची होती, पण मामा काहीच करीत नव्हते. मी सांगितलं त्यांना तुम्ही काढा व्हिडिओ, पण नाही. नंतर मला एक मुलगी भेटली, जी पुढं चालली होती थोड्या लांबपर्यंत, आता सांगत नाही पण थोड्या लांबपर्यंत हिचा पिछा केला आम्ही, पण शेवटी ती गेली निघून. कुठं पेट्रोल पंपवर थांबले ते आणि आम्ही पुढे गेलो, पण ती काय भेटलीच नाही. आता आम्हाला इथून जायचं होतं घोटीकडे. तर आता मुंबई इथून वरती हा आहे समृद्धी महामार्ग मित्रांनो. आता या समृद्धी महामार्गाच्या खालनं आम्ही जाणार आहे ना, मग आम्हाला वळायचे सिन्नरमधनं घोटीकडे. तर आम्ही चाललेलो आहे तर तीर्थक्षेत्र म्हणजे सर्व तीर्थधाम टाकेदला, सर्व तीर्थ टाकेदला जाणार आहे. तिथं लग्न आहे मित्राचं. आणि त्याच्यानंतर आम्ही जटाऊंचं दर्शन करून पुढच्या वाटचालीत आम्ही येणार आहे. सध्याला हा आहे, तुम्ही हा बघताय ना, तर हा आहे समृद्धी महामार्ग. हे बघा मित्रांनो, समृद्धी महामार्गाला जायला रस्ता हा नागपूरला एक जातो, एक मुंबईला जातो. मुंबई टू नागपूर समृद्धी महामार्ग आहे हा. त्याच्यानंतर आम्ही पुढं समृद्धी महामार्गावरून पुढे निघलो. तर हे बघा, इथून आम्हाला सिन्नरवरून राईट साईडला वळायचं आहे घोटीकडे. घोटी इथून जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 35 ते 40 किलोमीटर आहे जे अंदाज. हे मंदिर बघा मित्रांनो, किती वरती डोंगरावर बांधलेलं आहे. म्हणजे त्या मंदिराला बघून आम्हाला असं वाटलं की जसं आम्ही सप्तशृंगीच्या गडाच्या खाली चाललो आहे. हा रस्ता एकदम सुनसान होता, म्हणजे गर्दी नव्हती, काही नव्हती, आणि रस्ता पण जरा भारी होता. नंतर आम्हाला लागला घाट. हा घाट कोणता आहे मित्रांनो, तुम्हाला जर माहीत असलं तर कमेंट करून सांगा नक्की, कारण मला काय हा घाट माहीत नाही कोणता आहे. पण घाट एकदम सुंदर आहे, एकदम भारी वातावरण. जर पावसाळ्यात तुम्ही याल नाही घाट, तर तुमचं मन एकदम कोकणात आल्यासारखं होईल, कारण इथं फिरणं एकदम हे दिसत होतं. हा तर आम्ही तर हा मागे तुंगीचा डोंगर आहे का काय, पण तो मागे तुंगीचा डोंगर नसून आम्हाला पण माहीत नाही तो कोणता डोंगर होता. आम्ही आता सध्याला घोटीच्या मागच आहे. अजून एक 15-20 किलोमीटर आम्हाला जायला अजून जवळजवळ एक अर्धा-1 तास तरी लागणारच आहे, कारण आम्हाला राहुरीतून निघायला जरा जादा उशीर झाला. हे आम्ही आलो होतो आता घोटीच्या थोडंसं मागं, कारण सर्व तीर्थ टाकेत इथनं एक आम्हाला आता पाटी दिसली तर सर्व तीर्थ टाकेत हे 10 किलोमीटर बाकी आहे. हा पूल लागला. हा पुलावर ही नदी बघा तुम्ही, ही नदी कोरडी आहे, पण जेव्हा या नदीला पाणी राहतं ना, इतकी भारी वातावरण, सुंदर दिसते ना नजारे, इतके भारी, इतके डोंगर जरा भारी होतं. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो सर्व तिथं टाकीतला, आणि मग तिथं जाऊन जसे की आम्हाला सांगितलं तसे आम्ही कपडे बदलले. आम्हाला तर काही कपडे बदल जागत नव्हती, कारण इथं सगळे पाहुणे होते त्यांचे, तर आमच्या तिथं कोणी ओळखीत नव्हतं. त्याच्यामुळे कपडे बदलून आम्ही आलो. नंतर सर्व तीर्थ टाकीत थांबलं, म्हणजे जटाऊंच्या दर्शनाला इथं आलो. इथं खूप भारी होतं मित्रांनो. आम्हाला माहिती नव्हतं आधी इथे यायचं म्हणून, पण हे मामा म्हटले चल दर्शनाला जाऊन येऊ. आम्ही दर्शनासाठी मंदिरात आलो. पहिले चप्पल वगैरे काढली आणि मग खाली उतरलो.
हे पहिलंच महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो, पण आम्ही डायरेक्ट आधी खाली उतरलो. हे बघा, इथं रामाने बाण मारून पाणी काढलं होतं आणि जटायूला पाजलं होतं. हे मंदिर आहे. हे बघा, इथं खूप मोठी म्हणजे असे देव. हे बघा हा कुंड, आणि इथं लोक आंघोळ्या करत होते. आम्हाला पण इच्छा झाली, पण आता सध्या नको म्हटले मामा, नंतर परत आल्यावर करू मग. तर हे बघा, हे तुम्हाला जे मागे दिसत आहे ना, ही जटायूची सर्वात उंच मूर्ती आहे. नंतर आम्ही घुसलो आतमध्ये राम सीता लक्ष्मणांच्या दर्शनाला. हे राम सीता लक्ष्मणाचं मंदिर आहे. इथं इतकं भारी मंदिर आहे ना, इतकं भारी वाटतं मित्रांनो. तिथं एकदम शांत आहे. मामा दर्शन कसे घेतात. नंतर आम्ही आलो महादेवाच्या दर्शनाला. जसं तुम्हाला आधी मंदिर दाखवलं होतं ते हे महादेवाचं मंदिर आहे. इतकं भारी आहे ना मित्रांनो, इतकं म्हणजे काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही स्वतः येऊन पाहाल तर तुम्हाला कळेल. नंतर आम्ही आलो रस प्यायला. मग तिथे येऊन मामाने पहिला डायलॉग म्हणला, रस प्यायला आहे म्हटलं. मग आहे. नंतर रस पिऊन आम्ही आलो. लग्नात डीजे वाजतच होता, मस्त गाणे बिणे चालू होते. नवरदेव बाहेर आता घोड्यावर येऊन बसणार होता. आम्ही वाट बघत बसलो नवरदेवाची, पण नवरदेव काही येईनाच. इकडून तिकडून आला. एक घोड्यावर ह्या घोड्यावर नवरदेवाला बसवायचं होतं. घोडा खूप नाचत होता मित्रांनो, भारी. आता नवरदेवाची बारी, नवरदेव आलेला आहे. आता या नवरदेवाला घोड्यावरती बसवायचे. आता बघा मित्रांनो, नवरदेवाची मजा कशी इथे घोड्यावर बसवताना. का आता घोड्यावर बसवतो. हे पहा मित्रांनो, कसा घोड्यावर बसतो झालाय. याला सावधान होणार आहे सर, सांगतोय नाही घोडा घेऊन याला पळून जावा. हे बघा, आता हे मस्त यांचं डीजे गाणे वाणे चालू येतात. मस्त नातेवाईक नाचत आहे. डीजेवर चांगलं चालू आहे. मागं तुम्ही तर पाहिलंच असेल मित्रांनो, बाबांनी तर डायरेक्ट मार्केटच जॅम करून टाकलं. कारण की बाबा भर मिरवणुकीमध्ये अंडरपॅन्ट घेऊन फिरत होते. त्याच्यानंतर आम्ही बसलो इथं लग्न लागायच्या टायमाला. ज्यावर डायरेक्ट आधी म्हणलं जेवणावर बसावं, जेवणावर ताव मारा. मस्त जेवलं बिवलं, मग लग्न बिग्न लावलं, व्हिडिओ काढला. आपला एक फॅन भेटला होता, याने आपल्याला हाय केला, आपल्याला फॉलो केलेला आहे म्हटलं. इतकं भारी वाटलं आणि त्याला भेटून. नंतर आपण आलो एक फोटो काढायला. म्हटलं आपल्याला जायचं आता, एक फोटो काढून घ्यावा. पण नवरदेवाला काय टाईमच नाही फोटो काढायला. पण कसं तरी 1-2 फोटो काढले. नंतर मग तिथनं निघलो आम्ही, आणि मग आम्ही सर्व निघलो भंडारदऱ्याच्या दिशेने. कारण इकडं आता म्हटलं नाशिकला आलोय, तर जाता जाता अकोल्याहूनच जाऊ म्हटलं. भंडारदरा पाहिल्याशिवाय तर काय मजा नाही ना. मग म्हटलं आता भंडारदऱ्याला जायचं. निघलो रस्त्याने, भेटलं भंडारदरा. इथून पाहिलं तर कळसुबाई शिखर. अरे बापरे, मामाला म्हटलं चला आपण कळसुबाई जाऊ. पण मामा काही ऐकतच नाही. त्याने उन्हाळ्याचं जाऊ म्हणलं, एक खरा ट्रेकरला काय लागते. त्याने ठीक आहे बघू आपण नंतर. आता सध्याला भंडारदऱ्याला जाऊ फक्त. नंतर ह्या घाटातून आलो. कळसुबाई शिखर इतकं भारी दिसतो मित्रांनो. फक्त आणि फक्त एक 5 किलोमीटर शिखर. हे बघा, हे कळसुबाई शिखर आहे आणि खूप जवळ होतं मित्रांनो. फक्त आम्हाला आता इथून 2च किलोमीटर होतं, पण आम्ही नव्हतं जाणार. कारण इकडं आम्हाला जायचं होतं, खूप लांब जायचं होतं. आणि हा रस्ता एकदम आम्हाला अशी फील देत होता जशी काय आम्ही कोकणात आलतो. कारण आम्ही मागची जी ट्रिप आता कोकणात केली ना, तिच्यासारखंच एकदम सेम वातावरण होतं, सेम रस्ता होता, काही बदल नव्हता. इतकं भारी वाटलं ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. एकदम भारी वातावरण होतं. हे बघा, हा भंडारदरा डॅम. हा वर्ण असा दिसतो, पण आम्हाला काय वर्ण आवडला नाही. नंतर आम्ही थोडंसं खाली गेलो, कारण आत एंट्री नव्हती जायला थोड्या. तर आम्ही खालच्या रस्त्याने गेलो. पण हा बघा, हा वॉटरफॉल चक्क आमचं एवढं नशीब भारी. हा वॉटरफॉल सध्याला 4 वर्षानंतर चालू झालेला आहे. आम्ही ते बघायला आलोय, म्हणजे याला नशीब म्हणतात का काय. पण चला, हे पाहुणे पण आम्हाला भेटले. हे पाहुणे म्हटले की तुम्ही कुठले, असं विचारलं पण पाहुणे भेटले आम्हाला. ते पाहुणे खूप भारी होते. नंतर आम्ही चौघं संघच गेलो. हे पाहुणे सुद्धा आमच्या होत आले. नंतर आम्ही भंडारदरा खालनं बघायला आलो. हे पाहुणे म्हटले तुम्ही पूर्ण बघून या, तर आम्ही खाली जर थांबतो आंघोळ करायला, तर तुम्ही या. नंतर आम्ही जो वॉटरफॉल आम्ही वरून पाहिला होता, नंतर तोच खालून पाहायला आलो. इतकं सुंदर नजारा होता मित्रांनो, इतकं भारी वॉटरफॉल. असं वाटत होतं नाही इथंच राहावं, मग इतकं भारी होतं.
नंतर मित्रांनो पुढे आलो तर ते आपले पाहुणे करत होते आंघोळ. इथे हे 2 कपल काय करत होते त्यांनाच माहिती. मस्त त्यांची गुपचूप गोष्टी चालू होत्या. हे बघा, हे आपले पाहुणे इतके भारी आंघोळ्या करत होते. मामा त्यांचा व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते. पण ते काय त्यांना मजा येत होती. नंतर ते म्हणले तुम्ही पण चला आता आमच्या लोक. म्हटलं आम्ही पुढे येऊ. म्हटलं नाही म्हणजे तुम्हाला यावंच लागेल. नंतर आम्ही यांच्यावर थोडीशी मजा केली आणि आम्ही पण आंघोळ्या केली. पण ती काय मित्र त्यांना दाखवू शकत नाही कारण ते व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये राहिला. आणि आता आम्ही परत ते भंडारदारून निघलेलो आहे. आमचा विषय चालला आता रंधा फॉलला जायचा. पण आमच्याकडे टाईम नाही. पण तरी पण थोडंसं पुढं जाऊन नजारा पाहिल्यावर असं वाटलं नाही आता आलोय तर रंधा फॉल पाहूनच जायचा. नंतर मग हे बघा, हा रंधा फॉलचा नजारा आहे. सध्याला इथं काहीच नाही, सगळं वाळून गेलेलं आहे. पाणी नाही, काही नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं वॉटरफॉल बंद आहे सध्याला. हे रंधा फॉलवरचे आमचे व्हिडिओ आम्ही कधी दिसतो एक नंबर सांगा फक्त तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही आलो रंधा फॉलवरील घोरपाडा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी. कारण इथं येणं आणि घोरपाडा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणं हे योग्य नाही. नंतर आम्ही मस्त दर्शन केले. आम्हाला आधी काढून दिलं, त्यांचा एक व्हिडिओ काढला. नंतर मग मी पण बाहेरून एक व्हिडिओ काढून मी पण देवीच्या दर्शनासाठी आतुर होतो. तर मग मी पण दर्शन घेत आत चाललो. नंतर घंटी वाजवली, देवीचं दर्शन घेतले, एक वेढा मारला. नंतर देवीच्या पाया पडलो. घोरपाड देवी पण त्या कशा आहे ना तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळं नंतर दर्शन घेऊन बाहेर आलो. पण खूप म्हणजे इच्छा झाली थंड प्यायची कारण गरम वाटलं खूप. मग दोघांनी एक मामांना उपवास होता, त्यांनी एक माझा घेतली आणि मी माझ्यासाठी एक माउंटेन ड्यू घेतली. म्हणलं आता जे होईन ते माउंटेन ड्यू दर किंवा की आपको तो पता ही हो जाने दो सब, आप सिर्फ वीडियो लग देखो अपना. देखिए फिर हम आ गए अकोले में. आता ह्या अकोल्यात आत्ता सध्याला बाबासाहेब जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झालेली ना. तर सगळं वातावरण सगळं हिरवळ निळवळ भारी वाटतं. नंतर एक चहा घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही पुढं संगमनेरमध्ये येऊन. पण सध्याला वातावरण आम्हाला उशीर झालं घरी झालं, त्याच्यामुळं काय ज्यादा व्हिडिओ काढले नाही मित्रांनो. आता संगमनेरमधून आम्ही आता लोणीमध्ये आलेलो आहे आणि लोणीमध्ये सध्याला खूप आम्हाला घरी यायलाच अंतर पडलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काही ज्यादा वातावरण घेतलं नाही. हे तुम्हाला समोर जे दिसतं आहे ना ते विखे फाउंडेशनचं PMT हॉस्पिटल आहे. आता आम्ही तिथून आहे ना थेट कॉलरमध्ये येणार होतो मावशीच तिथं जेवण करून आम्ही मग आपल्या निवासस्थानी निघणार होतो. त्याच्यानंतर मित्रांनो जेवलो बिवलो आणि तिथून आम्ही निघलो कॉलरमधनं. हे तुम्हाला कॉलरमधले महादेव मंदिर माहिती आहे का मित्रांनो? इतकं भारी मंदिर आहे, तुम्ही एकदा यायला अवश्य भेट द्या. एकदम भारी मंदिर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आम्ही पोचलो राहुरीच्या थोडंसं मागं होतो, पण आम्हाला थोडा वेळ लागणार होता जायला. तर आता एक अर्ध्या तासानंतर मी गाडी चालवलीच नाही कारण मी खूप जमलो होतो. तर मामाला म्हणून तुम्ही गाडी चालवा. अर्ध्या तासानंतर आम्ही आलो. तर मग भेटूया मित्रांनो दुसऱ्या ब्लॉग. हे बघा खूप उशीर झाला. आम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करा.